नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सेकंड डेच्या एका नवीन अशा कोऱ्या टवटवीत अशा ब्लॉग मध्ये. कसा वाटतो? छान, नाइस ब्रो, सुंदर, एकदम अप्रतिम, मनमोहक. आजचा हा सेकंड डे. तुम्हाला हा ब्लॉग पण तेवढाच आवडेल जेवढा कालचा आवडलेला. त्यामुळे या ब्लॉग मध्ये स्टे ट्यून. ओके, भेटूया नेक्स्ट सीनला. मी कसं दिसतोय बघा. एकदम भावा, एकदम डायरेक्ट रिच बॉय. यस, चांदाज मेरा कातिल भी हूँ, सबके दिलों में शामिल भी हूँ. दिल ये चुराना, सपने सजाना, बस यही मेरा जुनून. वादों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. बच्चा. नमस्कार. आता घरातून आम्ही बाहेर निघालोय. आता दुसरीकडे आम्ही बघतोय कुठे लोकेशन वगैरे, कुठे कुठे काय काय जायचं. बीच आहे, त्या बीचवर आमचा जायचा प्लॅन आहे. तर त्या बीचचं नाव आय थिंक आळंबोर का असं काहीतरी आहे ते. ए सुबोध, त्या बीचचं नाव काय जिथे आपण जाणार आहे? आरंबोल बीच, गोवा. आरंबोल बीच, गोवा. वाटतं का मी गोवानीस? वाटतं का गोवानीस? या माया या माया या. हे चल. अरे ह्यांचं एक फोटोशूट आहे ना, आयुष्यभर संपत नाही. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. आहे हम पकड़ रहे कदम्बा की बस. हमें पणजी जाना है. बस पकड़नी है. स्वामी चिन्मयानंद जी का आश्रम है यहाँ पे. वहाँ पे सत्संग को जाना है हमको. और उसके बाद में वहाँ पे पाव भाजी भी खानी है. 3 अक्टूबर को हम रिटर्न आएंगे. ज़्यादा कुछ इतना इशू नहीं है. 2 अक्टूबर शनिवार सुबह 8 बजे से 3 अक्टूबर रविवार शाम 5 बजे तक मैं और मेरी फैमिली पणजी में थे. विचार एकदा आरंभोल जाईल का? मार एंट्री. ना रट्टी कुट्टी जय सूर्यात्री के पल्ली पर्यंत. ऊन आहे रे या साईडला. आम्ही ॲक्च्युली जेव्हा ती बस पकडली ना, जेव्हा मगाशी व्हिडिओ दाखवला तिथपासून ते इथपर्यंत यायला आम्हाला 1 तास लागला आहे. पूर्ण 1 तास पूर्ण गेला आहे. 1 तास ट्रॅव्हलिंग नंतर आता इकडे आलो आहे. आता त्या एरियापेक्षा ह्या एरियामध्ये म्हणजे हा जो आरंबोल बीच आहे ह्याच्यामध्ये थोडंसं थंड वाटतं नॉर्मल. कारण मला असं वाटतं हे थोडं उंचावर आहे. कारण बसनी असं घाट वगैरे चढली, असं काय काही रोड तिकडे आलेले. त्यामुळे मग तो एक चांगला वाटला. मग तुला कसं वाटतं भाऊ? आता सगळे फॉरेन बीच आहे, आरंबोल बीच, सगळे फॉरेनर. पहिले काय बोलला हा? लक्षात घ्या, शब्द लक्षात ठेवा. बोल आता बोल. अरे फॉरेनर आहेत जास्त इथे, म्हणून आपण आरंबोल. म्हणजे तो याच्यामध्ये एवढा हे झाला आहे, डुबला आहे की त्याला पहिले बीचचं नाव नाही आठवलं, त्याला पहिले फॉरेन बीच आठवला. बघा चक्कर आली यांना. या प्या. जब भी कोई लड़की देखो मेरा दिल दीवाना बोले ओले 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 ओले. त्या कशाला गोष्टी घेतो रे? बाहेरचे लोक आहेत. इकडे सगळे A to Z टोटल सगळे फॉरेनर्स आहेत इकडे. आता मी तर नंतर रेकॉर्ड करतो, कारण रस्त्यामध्ये कचकन कोणतरी माझा मोबाईल घेऊन जाईल. त्यापेक्षा जरा नंतर बोलतो तुमच्याशी. आता मी इकडे एक चर्च आहे, हे बघा. येस थँक यू. हे कोण? लक्ष्मीकांत बेर्डे वाटतं. लक्ष्मीकांत बेर्डे तंदुरी चाय. लक्ष्मीकांत बेर्डे ग्रेट आर्टिस्ट. मस्त वाटतं इकडे.
वेलकम टू आरंबोल बीच. चलो अंदर चलते ब्रो. चला आतमध्ये जाऊयात आणि गोव्याच्या किनाऱ्यावर नाचूयात. नाचायला भेटलं तर बघतोय काहीतरी आतमध्ये काहीतरी बघ होतं बाकून त्या फड्डीतनं. ते भारी आहे रे हे बघ. गोव्याच्या किनाऱ्यावर नागवानं बोटीने नेशील का. हे सागरी दुनियेची सफर देशील का. सागरी दुनियेची सफर देशील का. हे सागरी दुनियेची सफर देशील का. सागरी दुनियेची सफर देशील का. Is my Goa. Is my Goa. Is my Goa. What English. Yes. हे आपण आतमध्ये जायला पाहिजे रे भावा. चड्डी बिड्डी आणायला पाहिजे ती शॉर्ट वगैरे नाचाय आतमध्ये जायला. चड्डी मस्त आहे काका. किती मॉडेल आहे गोवा मॉडेल. हा गोवा मॉडेल पण लेडीज आहे. मला नकोय हा. लेडीज असते ना सिस्टर मदर गर्लफ्रेंड वाईफ. गर्लफ्रेंड तर नाहीये वाईफ पण नाही. हा एमिथिस्ट आहे बघा. हा एमिथिस्ट आहे. आय नो छान आहे काका पण नको नको मला. हे माहिती आहे मला. मॅग्नेट्स कोणते मॅग्नेट्स आहेत. कितीला आहे हे. मुंबईला भेटतं आपल्याकडे ना. हे रे हे भेटतं का. ते पण भेटतं. हे भेटतं आपल्या इथं हे वाले. अरे मुंबई में सब मिलता है. कितने का ये 250 आहे. बहुत खूप रे. पण बरोबर आहे त्यांचं पण बरोबर आहे. शेवटी त्यांना पण घर वगैरे असतं. पण एवढे 250 आपण खर्च करायचे कुठल्याही गोष्टीवर आहे ना. बघा आता बीचवर आपण आलोय. या बीचचं नाव आहे ना ॲक्च्युली आरंबोळ आहे. आरंबोळ मला असं वाटतं आरंबोळ नाही आरामबोळ आहे हा. कारण सगळ्या ठिकाणी फॉरेनर्स ते बघा ते छत्र्या लागल्या तर तिकडे लांब लचक कोपऱ्यावर तिकडे सगळे ते फॉरेनर काहीतरी आराम करत आहेत. एक गोष्ट सांगू तुम्हाला तिथे फॉरेनर्स असतात तिकडे इंडियन पण असतात आणि आपली पॉप्युलेशन जास्तच आहे त्यामुळे जास्त आपले इंडियन्सच मला इकडे दिसत आहेत. दुसरं हे बघा त्यांच्या कानातलं मळ काढतात. हे बघा हे बघा हे बघा त्याच्या कानातून मळ काढला हा. निकालना भाई. एक मिनिट मला दाखवतो. निकला जब दे वैसा पैसा मत दे पड़ेगा. पैसे मिलेगा आपको 50. हे बघ नहीं काम भी मेरे पास पैसे नहीं. अरे हे पागल लोक एवढे येडे आहेत ना हे येडे. अरे मी यांना सांगतोय की नको थांबू नको थांबू नको थांबू. येड्यासारख्या तिकडेच थांबलेत. आता मळ असतो ना मळ एवढा मळ निघाला असेल का कानामध्ये. बघितलं एका कानातल्या एवढा मळ निघाला. आपल्याला ऐकायला तरी येईल का एवढा मळ असल्यावर आतमध्ये. अरे ह्यांच्यामध्ये एक वॅक्स कुठला तरी असतो ह्यांच्याकडे. तो वॅक्स कुठेतरी हातात ते लपवून ठेवतात. ब्रेसलेटमध्ये किंवा हातामध्ये किंवा नखामध्ये कुठे ना कुठे असतो. आणि जेव्हा असं कोण येतं गिराईक त्यांच्या लगेच असं फिरवतात आणि हातातलं मळ त्यांच्या काडीवर लावतात. काडीमधून डायरेक्ट तो टाकतात त्या कानामध्ये टाकून तोच त्याच्या हातातला मळ म्हणजे काडीने बाहेर काढून दाखवतात आणि बोलतात की आपका मैल इतना गंदा आहे. आपका कान इतना मैल. आता मागचा पण हेच करतं. क्या करा लो. कान की सफाई करा लो. साबुन पानी का जो मैं पार्लर वाला ही हूँ. मेरे तो सब करता हूँ मैं. देखो है क्या देखो. नहीं हे फालतूगिरी अशी होती यार. हट. आणि किती रुपये माहिती काढायचे 200-300 रुपये. हे फॉरेनर्स लोकांना असेच लुटतात. पण फॉरेनर्स लोक आता रिव्ह्यू घेऊन येतात ना इकडे त्यामुळे यांना लुटत नाही. हे आपले येडे लोक आहेत नुसते. बघा आता याचं कान साफ करून झाला त्यांचे. बघा मजा बघा यांची आता मजा बघा. बरं 100 रुपये दिले. इकडे जरा इकडे सांगतो तुला. त्यांनी 100 रुपये त्या मागे घालवले. पहिले किती बोलवता पैसे 50. नाही हे टोटल 200-300 काय बोलला ना तुला तो. हा काहीतरी 300 म्हणजे जेवढे दगड निघतील ना तेवढे पैसे म्हणजे 150-150. अरे म्हणजे खडा असतो बघा छोटा खडा एकदम जो आपल्या कडधान्यामध्ये वगैरे भेटतो बघा. तो असा दाताखाली आपल्या येतो तसा खड्याच्या कानातून काढला. अरे तो खडा जर कायच्या कानामध्ये असेल तर हा जिवंत असतं का. आई आईया ला ला लैली ला ला लो ला ला डिंग डिंग डांग डांग डोंग डा 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 टडा डा डांग. रिॲक्शन होता बॉईजचा. हा इंट्रो होता. इंट्रो म्युझिक. हा नाटूबाई तो पण बघा होता. तिकडे फॉरेनर झोपलेली. हा असा इकडे सरळ चाललेला असा आणि जर का फॉरेनर दिसली असा 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 लगेच क्रॉस असा लगेच क्रॉस. काय बोलत फॉरेनर काय बोल
नाही बोल ना. ते नागडे झोपलेत. हा त्यांना बघणार नाही मग काय यांना आपले डोळे कशाला दिले. बघितलं काय डोळे नको त्या गोष्टी बरोबर बघतात. शी अश्लील कुठला हट. नको तुझे ध्यानी नको माझे ध्यानी न सांगता समजल का या गोव्याचे बाजारालू हात हाती देशील तुझ्या आईच्या गावात त्याच्या. बघितलं मी चांगला बोलत होतो. हा फॉरेनर दाखवशील का बोलतो. शी घाणेरडा शी तू मला अशी मित्रच नको आहेत. There is nothing I fear and you know in my heart will go on and on. आईला लोक माझ्याकडे बघतायत रे. शी जाऊ देत. हे कबीरा हे सफेर हे सवेरा हे कबीरा. एकतर कपडे मी असे घातलेत ना, हे बघा कपडे असे घातलेत तर मी त्या बीचमध्ये जाऊ पण शकत नाही. एकदा शूज वगैरे ओले झाले इथून पाऊण तास ट्रॅव्हल करून परत तिकडे मागे जायचे 2 बस चेंज करून. दॅट्स द ओनली रिझन. सो दॅट इज आय एम नॉट गोइंग टू स्विमिंग इन द अरेबियन सी. व्हाट हैपन सर? बैठिए, मैंने कहा हमारी कुछ सेवा का मौका दीजिए. सेवा में आप क्या क्या देंगे? सेवा में खाने पीने का सब कुछ मिल जाएगा. पीने का छोड़ के क्या मिलेगा? पीने का खाने का मिल जाएगा ना. नहीं पीने का नहीं चाहिए ना. पीने का जूस जास मिल जाएगा ना. अच्छा जूस वगैरह है. हाँ, जूस ठीक है फिर एक राउंड मार के आते हाँ हैं. ठीक है आइए. 100%. तुमचं नाव? आपका नाव? मेरा नाम अशोक नेगी. ओके ओके चलेगा. कैफे क्रिश कॅफे. या 100% येतो. वाट बघ फक्त. हाय 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 वेलकम टू इंडिया. थँक्यू. छान आहे. खूप चांगली लोक आहेत ना. आता हिंदू कल्चर जे आहे ते आपल्यापेक्षा जास्त त्यांनी एक्सेप्ट केलेलं आहे. ते जे काही ग्रंथ आहेत संस्कृतमधले शिकवणी आहेत सगळ्या ह्या आपल्यापेक्षा जास्त ते लोक करतात. आणि खूप छान आहेत ना ॲक्च्युली ह्या लोक. मस्त आहेत. छान वाटतं. ह्याला ब्लॉगमध्ये मला घ्यायचंच आहे. कॅन आय जस्ट शूट यू? नाईस 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 नाईस. वेलकम टू इंडिया. बाय. अरे कुंडा महाराजी रेस कुंडा महाराजी रेस बाला अरे 1000 रुपये दे रहे. हमारे घर के बाजू में सब रूम भाड़े से बाला बनाते हो किधर रहे. गोऱ्या लोकांना वेगळ्या रेटमध्ये त्यांना कितीला विकता? त्यांना 3800 4000 डॉलर होते. अरे सगळे यांनी मजेत करायला तिकडे. आय एम व्हॉट यू एक्झॅक्टली वॉन्ट टू डू? हेलो. चलो ब्रो आय एम गोइंग टू होम. बाय बाय. नाईस टू मीट यू ब्रो. आत्ता तो भेटलेला ना आत्ता हा आपल्याला हा खरं गिटारिस्ट आहे. आणि आम्ही मगाशी आहे ना एका दुकानामध्ये आम्ही एकत्र भेटलेलो आणि तेव्हा त्याने मला विचारलं की बाबा तू पण काय म्युझिक वगैरे प्ले करतो का? याच दुकानामध्ये मगाशी भेटलेलो आम्ही त्या दुकानामध्ये. तर तिथे त्यांनी मला विचारलं की तू काय म्युझिशियन वगैरे काय प्ले करतो का? त्याला बोललो हां मी तबला वाजवतो. बोललो तबला व्हॉट इज दॅट? त्याने मला विचारलं तबला व्हॉट इज दॅट? मग त्याला मी सांगितलं की तबला असं असं असतं. इंडियन कल्चरमध्ये आपलं किती प्रॉपरली त्याला मान असतो. आणि तो खरं गिटारिस्ट आहे. तर त्याची आणि माझी ओळख होती मगाशी. जस्ट असं मगाशी भेटलो होतो ना त्यामुळे त्यांनी मला ओळखलं आत्ता. मग मित्रांनो कसं वाटलं ब्लॉग आजचा? एक नंबर का? आणि मेन म्हणजे नटूबाई. आणि मेन म्हणजे आजचा ब्लॉग हा तुम्हाला सिरियसली आवडला असेल कारण आज एक ना ब्लॉग करताना एक वेगळी एनर्जी होती. घरी जाऊन झोपणार आहे आम्ही आता.
झोपाले खूप दिवस झोपाले. जायचं आपल्याला. खूप थकलोय आम्ही, खूप थकलोय. या जाऊ आपण जाऊ. बाय बाय. The next day. हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजचा दिवस हा शेवटचा आहे आणि ह्या शेवटच्या दिवशी मला असं वाटलं की आपल्याला मॉर्निंग वाईब्स, ज्या बीचवरच्या ज्या मॉर्निंग वाईब्स आहेत त्या आपल्याला मिळायला पाहिजेत. मी लवकर उठण्याचं कारण असं आहे, हा सीन जो आहे हा आहे मॉर्निंगचा 7 वाजताचा. तर 7 वाजता गोवा कसं आहे, सनराईज इन केस जर का बघायला मिळालं आपल्याला तर सनराईज पण आपल्याला बघायला मिळू शकतो. सूर्य नारायण महाराज की जय. नको तुझी ध्यानी, नको माझी ध्यानी, नको सांगता समजल का, या गोव्याचे बाजारालू हात हात दिशील का. एक नंबर वाटते, एक नंबर. गोवा जगलो 4 दिवसामध्ये, गोवा एक नंबर जगलो. जे काही 6 महिन्याचं फ्रस्ट्रेशन, एन्झायटी, रिस्पॉन्सिबिलिटी, हे ते कांदा लसूण आयच्या गावात जो काय होता ना तो एका फटक्यात ह्या 4 दिवसात माझा निघालाय. आता डीप ब्रीथ घेतोय मी इकडे. बस आता गोव्याच्या वाईब्स इकडेच. आता बॅक टू वर्क. सिरियसली तुम्हाला हा इन केस हा व्लॉग आवडला असेल किंवा ह्या माझा कंटेंट एक आवडला असेल तर तुम्ही मला कळवा, मला कमेंटवर कळवा. सपोर्ट जो आहे ना तो आपल्या व्यक्तीला किंवा आपल्या माणसाला आपण केलाच पाहिजे, पण त्या गोष्टीमध्ये इन केस जो व्यक्ती काही चुकत असेल तर त्याला त्या गोष्टीची पण जाणीव करून द्यायला पाहिजे. ती माझी अपेक्षा तुमच्याकडून आहे. अगं नाही का, तुला काय नाही करत बाळा. अरे माझे भाऊ आले ते बघा. मला पितृपक्षामध्ये ऑर्डर द्या कावळ्यांना बोलवायला. हे बघा, हे बघा. या 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 बसा बोकांडी आमच्या. अरे लांबून लांबून येते बघ. कसे काय एवढे आले. अरे मगाशी नव्हते एवढे, सिरियसली नव्हते मगाशी एवढे कावळे नव्हते मगाशी. हे बघ पहिला. परत एकदा आवाज काढतो आम्ही. आणि बघा जिथे मी चाललो ना त्याच्या मागे मागे येतात ते डायरेक्ट. बघा हे बघा, मगाशी तिकडे होते, आता बघ इकडे इकडे वरती येतात सगळे. हे बघा घर किती छान आहे ना, मस्त घर आहे. इकडे हे मस्त चिल आणि समोर पूर्ण बीच, पण तो आता दिसत नाही आहे, पण इकडे बसू शकतात. हे एकदम कौलारू घर आहे. प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहेत ह्यांच्या, म्हणजे इकडचे जे प्रॉपर असतील ना लोक त्यांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहेत. कसलो भारी वाटतय, कसलो भारी वाटतय, असं वाटतं जंगल सवारी करतोय मी. हे बघा, हे बघा मागे वडाचं झाड, आजूबाजूला सगळे नारळाची झाडं, हे ते. हे बघा, हे बघा हे हॉटेल आहे वाटते, नाही बार आणि रेस्टॉरंट आहे. मित्रांनो कसं वाटतंय, छान वाटतंय का सुंदर वाटतंय, सुंदर वाटतंय का अप्रतिम वाटतंय, पण छान वाटतंय ना. छान वाटायलाच पाहिजे, कारण घेऊन आलाय तुमचा आमचा प्यारा व्लॉग. झालं आता सकाळी ते तुम्हाला दाखवले, ते सीन दाखवले. आता आम्ही चाललोय बाहेर. इथे समोसाची कॉस्टिंग कशी माहिती आहे का, 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला एक. पावाची कॉस्टिंग 10 रुपये, 10 रुपये पाव आहे आणि 20 रुपये समोसा आहे. असा विषय इकडे. आणि माझ्याकडे एवढे पैसे नाही म्हणून मी चहा आणि पाव खातो. मॅजिक मुवमेंट याला झाला. हे व्हिडिओ काढतोय व्हायचं मागे. हे व्हिडिओ काढले का? रात्री खायला काय नाही भेटलं, ट्रेनमध्ये काय धड भेटत नाही, त्यामुळे आम्ही जॅम आणि ब्रेड खातो. आणि आमचं हेच
जॅम आणि ब्राऊन ब्रेड आम्ही खातोय आणि हीच आमची डिनरची मील आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट आता झोपून डायरेक्ट कल सुबह पनवेल निकलना आहे तो मला सीन करायचा आहे, कारण ह्या गाडीचा स्टॉप जो आहे तो पनवेल आहे त्यामुळे. ओके चलो बाय बाय. नमस्कार मित्रांनो, आता मी पोचलो आहे पनवेलला. पनवेलवरून ॲक्च्युली उतरताना वगैरे व्हिडिओ नाही काढला कारण लाईटची पण शॉर्टेज होती, प्लस दुसऱ्या गोष्टी पण होत्या काय काय. त्यामुळे आता डायरेक्टली पनवेलवरून मला बस आहे माझ्या घरी जाण्यासाठी. ती बस पकडून डायरेक्ट आता घरी जाईल आणि हा ब्लॉगची जर्नी, ही जी काही जर्नी झाली, हे जे काही ब्लॉग झालेत, मी आशा करतो की तुम्ही ह्याला भरभरून प्रेम द्याल. ओके, तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन ब्लॉगमध्ये नवीन डेस्टिनेशनसोबत. तोपर्यंत गुड बाय. हे बघ लालपरी, हे बघ हे दोघं वरती जाऊन बसलेत. थांब तो मागचा दिसत नाही. बस दाखव पूर्ण बस. बस आता बसतो मी पण बसमध्ये.